जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 20वा पूर्ण दशक समास 8वा देहे क्षेत्र निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळेता विश्रांती पावला बहुत गुणी। जय सद्गुरु। समर्थ म्हणत आहेत, ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा जो प्रपंचाचा वृक्ष आहे ना, तो वृक्ष खूप वाढला आहे आणि तो वाढत वाढत जाऊन तो अतिशय विस्तीर्ण असा झाला आहे। त्याचे जे स्वरूप आहे म्हणजेच हा जो आपला प्रपंच आहे तो प्रपंच इतका भयानक वाढत गेला आहे की त्याचे वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे आणि त्यानंतर त्या वृक्षाला फळे लागली आहेत। म्हणजे संसारामध्ये नंतर मुलाबाळांची वाढ होते आणि त्यामुळेच अनेक प्राण्यांना सगळ्यांना समाधान मिळाले आहे। नाना फळे रसाळे लागली, नाना जिनसी गोडी साली, गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे। समर्थ म्हणतात, त्याला अनेक रसाळ फळे लागली आहेत, ती गोड फळे आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोडीने संपन्न झालेली आहेत आणि ती गोडी चाखावयासाठी ईश्वराने त्या परब्रह्माने वेगवेगळी शरीरे निर्माण केली आहेत। निर्माण झाले उत्तम विषये, शरीरे विन भोगिता नये, म्हणून निर्मिला उपाय नाना शरीरे। समर्थ म्हणतात, अनेक उत्तम विषय निर्माण झाले आहेत पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाही। कोणताही विषय असू द्या, काम असेल, क्रोध असेल, मद असेल, मत्सर असेल, हे जे विषय आहेत ते फक्त शरीर धारण केल्यावरच आपल्याला त्या विषयांचा भोग घेता येतो। त्यामुळे समर्थांनी म्हणले आहे, शरीरे विन भोगिता नये, म्हणून निर्मिला उपाय नाना शरीरे। म्हणून त्या परब्रह्माने वेगवेगळी शरीरे निर्माण केली आहेत। ज्ञानेंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली, एका शरीरासी लागली परिवेगळाली। समर्थ म्हणतात, नंतर ज्ञानेंद्रिये निर्माण केली, ती भिन्न भिन्न गुणांची आहेत, एका शरीरात ती असतात पण प्रत्येकाचा गुण वेगवेगळा असतो। म्हणजेच आपल्या शरीरामधील जी पंच ज्ञानेंद्रिय असेल ती सगळ्यांमध्ये सारखेच असतात। म्हणजे कोणताही माणूस घेतला तर त्या प्रत्येक माणसाला ज्ञानेंद्रिय देवाने दिलेली आहेत। प्रत्येकाला नाक आहे, कान आहे, डोळा आहे, पण त्याच ज्ञानेंद्रियाने बघण्याची दृष्टी जी आहे ना ती वेगवेगळी आहे। म्हणजेच इथे समर्थांनी म्हणलेले आहे, एका शरीरासी लागली परिवेगळाली। देवाने जरी सगळ्यांना सारखंच दिलेलं असलं तरी प्रत्येकाचा गुण हा वेगवेगळा असतो। म्हणजेच प्रत्येकाची बघण्याची नजर ही वेगळी असते, दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो। ज्ञानेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये जे परब्रह्माने आपल्याला दिलेली आहेत ती एकच आहेत, पण बघण्याचा गुण हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। श्रोतेंद्रिये शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला, ऐसा उपाय निर्माण केला इंद्रियांमध्ये। समर्थ म्हणतात, श्रोतेंद्रिय म्हणजे आपले कान, त्याच्यावर शब्द पडला की तो ग्रहण केला जातो, तो शब्द आपल्या आतमध्ये जातो आणि शब्दाशब्दांमधील भेद कळेल असा उपाय, अशी योजनाही त्या परब्रह्माने आपल्या इंद्रियांमध्ये निर्माण केली आहे। त्वचे इंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे, इंद्रियांमध्ये गुण ऐसे वेगळाले। इथे समर्थांनी पुन्हा जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे गुण सांगितले आहेत। समर्थ म्हणतात, त्वचे इंद्रियाने शीत उष्ण यांसारख्या स्पर्शाचे आपल्याला ज्ञान होते। आपली जी त्वचा आहे त्या त्वचामुळे गरम आहे का एखादा पदार्थ थंड आहे हे आपल्याला कळून येतं। तर चक्षु इंद्रियाने म्हणजेच आपले डोळे, जे आपल्याला देवाने डोळे दिलेले आहेत त्या डोळ्याने आपल्याला सर्व काही पाहता येतं। याचप्रमाणे प्रत्येक इंद्रियामध्ये त्या परब्रह्माने आपल्याला वेगवेगळा गुण दिलेला आहे। जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणांमध्ये परिमळ घेणे, इंद्रियांमध्ये वेगळ्या गुणे भेद केले। समर्थ म्हणतात, आपल्या जिभेने रस चाखला जातो आणि नाकाने वास घेतला जातो, असे इंद्रियाच्या गुणांमध्ये वेगवेगळे भेद केले आहेत। वायो पंचकी अंतकरण पंचक, मिसळोनी फिरे निशंक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये सकळीक सावकाश पाहे। समर्थ म्हणतात, 5 प्रकारच्या वायूमध्ये अंतकरण पंचक मिसळून निशंकपणे शरीरामध्ये फिरत असते आणि ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियाने जी कार्ये होतात त्यांचे आपण सावकाश निरीक्षण करावे। कर्मेंद्रिये लागवेगी,
जीव भोगी विषयान लागी, ऐसा हा उपाय जगी ईश्वरे केला. समर्थ म्हणतात, कर्मेंद्रियाच्या द्वारे आपापले जीव निरनिराळे विषय भोगत असतो. म्हणजेच आपण जसं कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला फलप्राप्ती होत असते. म्हणून समर्थांनी म्हणले आहे, कर्मेंद्रिये लागवेगी, जीव भोगी विषयान लागी. जसं आपण आपल्या ज्ञानेंद्रियाने कर्म करतो तसेच वेगवेगळे विषय आपल्याला भोगावे लागतात. ईश्वराने अशा प्रकारे या जगामध्ये हा उपाय केला आहे. म्हणजेच करणी तशी भरणी, जसे पेराल तसेच उगवेल, जसे कर्म कराल तसेच फळ आपल्याला मिळेल. विषय निर्माण झाले बरवे, शरीरे विने कैसे भोगावे, नाना शरीराचे गोवे या कारणे. समर्थ म्हणतात, उत्तम विषय निर्माण झाले पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेणे शक्यच नाही. म्हणून यासाठीच वेगवेगळ्या प्रकारची शरीरे त्या परमेश्वराने निर्माण केली आहेत. अस्ति माशांचे शरीर, त्यामध्ये गुण प्रकार, शरीरासारखे यंत्र आणि क नाही. समर्थ म्हणतात, खरे तर हे शरीर अस्ति आणि मांस या दोन्हीपासून बनलेलं आहे, पण त्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत. या शरीरासारखे यंत्र या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली येणे प्रकारे. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे अनेक शरीरे निर्माण झाली आहेत आणि विषय भोगाने त्या शरीरांची वाढ झाली आहे. याच प्रकारे अनेक लहान मोठी शरीरे निर्माण झाली. अस्ति माशांची शरीरे निर्माण केली जगदेश्वरे, विवेके गुण विचारे करुनिया. समर्थ म्हणतात, अस्ति माशांची अशी शरीरे त्या परमेश्वराने निर्माण केली आहेत आणि विवेकाने योग्य शरीरामध्ये योग्य तो गुण ठेवून ती निर्माण केली आहेत. अस्ति माशांचा पुतळा, जेने ज्ञाने सकळ कळा, शरीर भेद वेगळा ठाई ठाई. समर्थ म्हणतात, वास्तविक बघायला गेलं तर आपलं शरीर म्हणजे हा अस्ति मांसांचा पुतळा असतो. म्हणजेच अस्ति मांस म्हणजे आपल्या शरीरातील हाडे आणि मांस या दोन्हीपासून हा पुतळा तयार होतो. पण ज्या ज्ञानामुळे सर्व कला अवगत होतात, सर्व कला निर्माण होतात, ते शरीर भेदाप्रमाणे वेगवेगळे असतात. पण मुळात जाणीव म्हणजे ती जाणीव एकच असली तरी शरीर भेदानुसार त्या जाणीवेचे अनेक प्रकार होतात. तो भेद कार्याकारण, त्याचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धिविन काय कळे. समर्थ म्हणतात, हा भेद कार्यसाक्षेप असतो. कार्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयोगी आहे. त्या देहामध्ये अनेक गुण आहेत, उदंड गुण आहेत, पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीशिवाय त्यातील कार्याकारण भाव आपल्याला कसा कळणार. सकळ करणे ईश्वराला, म्हणून भेद निर्माण झाला, ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाव कैचा. समर्थ म्हणतात, या संपूर्ण सृष्टीचा व्यवहार करायचा असल्यामुळे निरनिराळी कार्ये लक्षात घेऊन हा भेद जो आहे ना, तो भेद आपल्यामध्ये त्या ईश्वराने निर्माण केला आहे. ब्रह्मतत्व दृष्टीने तो खरा नाही आणि ऊर्ध्वमुख होऊन म्हणजेच आपली वृत्ती अंतर्मुख करून विचार केला की भेदाला या स्थानच उरत नाही. जो काही भेद आहे तो आपल्याला कळून येतो. सृष्टी करणी अगत्य भेद, संहारे सहजची अभेद, भेद भेदा संवाद माया गुणे. समर्थ म्हणतात, सृष्टीची उत्पत्ती करताना हा भेद आवश्यक आहे. ज्यावेळी संहार होतो तेव्हा सहजच अभेद होतो. मायेमुळेच भेद आणि अभेद हे शब्द वापरले जातात. मायेमध्ये अंतरात्मा, न कळे तयाचा महिमा, जाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेह पडे. समर्थ म्हणतात, या मायेमध्येच अंतरात्मा असतो. त्याचा महिमा कोणाला कळत नाही. प्रत्यक्ष चार तोंडाचा तोही महिमा न जाणल्याने तोही संदेहातच पडला. पीळ पेंच कडो विकडी, तर्क तीक्ष्ण घडीने घडी, मनासी होय तांतडी विवरण करिता. समर्थ म्हणतात, या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी अनेक प्रकारचे तर्क वितर्क, पीळ पेच हे घडीघडीने कडोविकडी वाढत जातात. आपल्या मनातील शंका कुशंका ह्या वाढतच जातात आणि त्याच्या संबंधी विवरण करताना आपल्या मनाची खूप तांतडी होते. त्या सगळ्या तर्कवितर्कांचा विचार करताना मनाला त्रास होऊन जातो. आत्मत्वे लागते सकळ काही, निरंजनी हे काहीच नाही,
एकांत काळी समजवून पाही म्हणजे बरे. समर्थ म्हणतात, अंतरात्मेचा विचार करताना या सर्व गोष्टी लागतात, कारण आत्मत्वाने मीपणाचे भान असते, पण निरंजनी म्हणजे परब्रह्मात काहीच कधीच झालेले नसल्यामुळे याची आवश्यकता नसते. फक्त एकांतात जाऊन विवेकाने विवरण करून ते आपण समजून घ्यावे लागते, म्हणजेच हे आपल्याला तेव्हा कुठे कळून येते. देहे सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्य अवतार बोली जेती. समर्थ म्हणतात, या देहाचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करून घेतो. ज्याच्या ठिकाणी फार मोठे सामर्थ्य असते त्यांना अवतार असे म्हणले जाते. शेष कुर्म वराव झाले, एवढे देहे विशाळ धरिले, तेने करिता रचना चाले सकळ सृष्टीची. समर्थ म्हणतात, शेष कुर्म वराह हे अवतारच आहेत. त्यांचे देह एवढे विशाल धरलेले आहेत की त्यांच्या आधारावरच ह्या सर्व सृष्टीची रचना, व्यवहार सर्व काही चालू आहे. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, धुकटा करवी धरविले अगाध पाणी. समर्थ म्हणतात, त्या ईश्वराने, त्या परब्रह्माने केवढे सूत्र केले आहे हे बघा. त्याने सूर्यबिंबाला धावायला लावले आहे आणि धुक्यांमध्ये प्रचंड पाणी साठवण्याची व्यवस्था त्या ईश्वरानेच केली आहे. ईश्वरायसे ढग उचलीती, सूर्यबिंबासी आच्छादिती, ते सवेंची वायूची गती प्रगट होय. समर्थ म्हणतात, पर्वतासारखे प्रचंड ढग उत्पन्न होतात आणि वर आकाशात चढून त्या सूर्यबिंबाला आच्छादून टाकतात, तेव्हा तेथे आपोआपच त्या वाऱ्याची गती निर्माण होते. झडक झिडकू धावे वारा, जैसा काळाचा म्हणयारा, ढग मारुनी दिनकरा मोकळे करी. समर्थ म्हणतात, जोराजोरात वारा वाहू लागतो, जणू काही तो काळाचा सेवकच असतो आणि ढगांना मारून तो दिनकराला मोकळा करतो. बैसती विजांचे तडाखे, प्राणी मात्र अवचिता धाके, गगन कडकडून तडके स्थळांवरी. समर्थ म्हणतात, विजेचा कडकडाट सुरू होऊन ती चमकू लागली की प्राणी मात्र एकाएकी घाबरून जातात आणि आकाशात कडकडून ती वीज कुठल्या कुठेतरी स्थळावर जाऊन पडते. एह लोकासी एक वर्म केले, महद्भूते महद्भूत आळिले, सकळा समभागे चालिले सृष्टी रचनेसी. समर्थ म्हणतात, या लोकांमध्ये ईश्वराने एक असे वर्म केले आहे की एका महाभूताने दुसऱ्या महाभूताला मर्यादित ठेवला आहे आणि हे नियंत्रण सर्वत्र सारखंच राखल्यामुळे या सृष्टी रचनेची स्थिती जी आहे ना ती फार उत्तम आहे. ऐसे अनंत भेदात्म्याचे, सकळ जाणती ऐसे कैचे, विवरता विवरता मनाचे फडके होती. समर्थ म्हणतात, असे अंतरात्म्याचे अनंत भेद आहेत, ते सगळे कोण आणि कसे जाणू शकणार याचे विवरण करता करता आपल्या मनाच्या अगदी चिंध्या चिंध्या होतात. ऐसी माझी उपासना, उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काय कडे. समर्थ म्हणतात, माझी उपासना ही अशी आहे, जे उपासक असतील त्यांच्या मनात यावर विचार करावा. या उपासनेचा अगाध महिमा त्या चतुराननालाही कळत नाही. आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काय सांगो. समर्थ म्हणतात, आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे म्हणजेच त्या उपासनेचे मुख्य लक्षण आहे. म्हणजेच उभारणी आणि संहारणी याचा विवेक करून शाश्वत काय आहे ते आपण ओळखून घ्यावे, हेच खरे भजन आहे. संत असतात ते सर्व या गोष्टी जाणून असतात. तर मी तरी आधी काय सांगावे तुम्हाला. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात, या प्रपंच वृक्षाची प्रचंड वाढ होऊन शेवटी या वृक्षाला मानव देहाचे उत्तम फळ आले आहे. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांच्या सहाय्याने त्याला या दृश्य जगताचे चांगले ज्ञान होते. या दृश्य जगतामधील त्याला चांगला भेद कळतो. या देहयंत्राद्वारे त्याला विषयभोग घेता येतो. या जगात सगळी करणी ही आपल्या अंतरात्म्याची आहे. सर्व प्रकारच्या देहामध्ये तो अंतरात्मा विभागला गेला आहे. त्या देहानुसार त्याच्याकडून तो अंतरात्मा कार्य घडवून आणत असतो. ज्या देहाचे सामर्थ्य अत्यंत थोर असते त्यालाच अवतार असे म्हणतात.
आपला जीव हा ऊर्ध्वमुखी झाला की भेद उन्हावून नाहीसा होतो आणि तो भेद अभेद होतो. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे लक्षण आहेत. समर्थ म्हणतात, ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला प्रपंच वृक्ष वाढत गेला आणि वाढता वाढता तो प्रपंचाचा वृक्ष हा फारच विस्तीर्ण झाला आहे. त्याचे स्वरूप फार मोठे झाले आहे. त्यातील सर्वांना त्यांचे अन्न मिळू लागले आणि ते सारे विश्रांत म्हणजे समाधानी पावले. या प्रपंच वृक्षाला अनेक गोड फळे लागली. त्याची गोडी अनेक पदार्थांमध्ये आली आणि ती गोडी चाखावयाला अनेक शरीरे निर्माण केली आहेत. अनेक उत्तम विषय निर्माण झाले तरी शरीराशिवाय ते भोग भोगता येत नाहीत. म्हणून अनेक शरीरे निर्माण करण्याचा त्या परब्रह्माने उपाय केला. एका शरीरात वेगवेगळ्या क्षमतेची वेगवेगळी ज्ञानेंद्रिये निर्माण केली. कानाने शब्द ऐकला तर त्या आवाजातील भेद कळावा म्हणून तशी उपाययोजना निर्माण केली. त्वचेला शीतोष्ण कळावे, डोळ्यांनी अनेक रूपे पाहावीत, यांसारखे त्या त्या ज्ञानेंद्रियांना त्या त्या क्षमता प्राप्त करून दिल्या. जिभेने सर्व चव चाखणे, नाकाने विविध परिमळ घेणे, श्वास घेणे, उश्वास घेणे अशा वेगवेगळ्या गुणांमुळे आपल्या इंद्रियांमध्ये भेद निर्माण झाला आहे. अंतःकरण पंचक हे प्राणपंचकात मिसळून निशंकपणे शरीरात वावरत असते. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची सगळी कार्ये हे अंतःकरण पंचक सावकाश नियंत्रणात ठेवते. या कर्मेंद्रियाच्या द्वारे जीव मोठ्या उत्सुकतेने विषय भोगतो. ईश्वराने या जगामध्ये हा असा उपाय निर्माण करून ठेवला आहे. भोगण्याचे विषय पुष्कळ निर्माण झाले पण शरीराशिवाय त्या विषयांचा भोग कसा घ्यावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंतीची शरीरे त्या परब्रह्माने निर्माण केली आहेत. समर्थ म्हणतात, हे आपले शरीर हाडामासांचे बनलेले असून त्यामध्ये गुणांचे अनेक प्रकार दिसून येतात. या शरीरासारखे दुसरे यंत्र या जगात पाहायला मिळत नाही. अशी ही शरीरे निर्माण करून विषय भोगाने ती वाढवली आणि याप्रमाणे त्यांच्यामध्ये लहान मोठा असा भेद निर्माण झाला. विवेकपूर्वक गुणविचार करून जगदीश्वरांनी ही हाडामासांची शरीरे निर्माण केली. खरं तर शरीर म्हणजे हाडामासांचा पुतळाच असतो, पण त्याला असलेल्या ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे त्या जीवाला सकल कला साध्य होतात. शरीरात असलेल्या विविध भेदामुळे त्याच्या कलाकौशल्यात फरक पडत असतो. त्या शरीराला जसे ज्ञान असेल म्हणजेच त्या शरीरातील ज्ञानानुसार त्याला कलाकौशल्य साध्य होत असतात. शरीराच्या ठिकाणी आढळणारा भेद हा त्याच्या कार्याला कारण ठरतो. त्या भेदाचा हा उदंड गुण आहे. त्या भेदाच्या योगानेच सर्व व्यवहार चालत असतात. पण हे सारे तीक्ष्ण बुद्धीशिवाय कसे कळून येईल? ईश्वराला हे विचित्र विश्व निर्माण करावयाचे होते म्हणून त्याने हा भेद निर्माण केला. ऊर्ध्वमुख होऊन पाहिले असता या भेदाला जागाच राहत नाही. ही सृष्टी निर्माण करायची म्हणल्यावर असा हा भेद आवश्यकच होता. या सृष्टीचा संहार केला की सहजच अभेद असतो. भेद आणि अभेद असा हा संवाद खरं तर आपल्या मायेमुळे होतो आणि मूळ मायेतच आपला अंतरात्मा असतो, पण त्या अंतरात्म्याचा महिमा काही कळत नाही. चतुर्मुख ब्रह्मदेव सुद्धा त्या अंतरात्म्यामुळे संदेहामध्ये पडतो. त्या अंतरात्म्याचा विचार करत असता पदोपदी तर्काचे अनंत प्रकार पीड पेस त्याला सोडवावे लागतात. अगदी कडोविकडींची तीक्ष्ण तर्क आणि कसरती कराव्या लागतात. तीक्ष्ण बुद्धीने एक एक घडी उलगडताना आणि स्पष्टीकरण करताना मनाची खरंच ताणतडी होते. घाई होऊन त्या मनाची तारांबळ उडते. अंतरात्म्याचा विचार करताना ही अशी सगळी कसरत करावी लागते. पण शांत, निर्विकार, निरंजन आणि निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी याचा काहीच उपयोग होत नाही. एकांतात जाऊन याचा विवेक विचार केला तर सर्व काही नीटपणाने समजते. समर्थ म्हणतात, ज्याच्या त्याच्या देह सामर्थ्यानुसार तो जगदीश्वर त्या देहाकडून कार्य करून घेत असतो. ज्या देहामध्ये अचाट सामर्थ्य असते त्या देहाला अवतार असं म्हणतात. शेष, कूर्म, वराह यांची प्रचंड शरीरे धारण करून सृष्टीचा सांभाळ केल्यामुळे ती अबाधित राहून तिचे कार्य पुढे चालू आहे. ईश्वराची ही लीला केवढी छान आहे. त्या सूर्याला ठराविक कक्षेत फिरते ठेवले आहे. त्या आभाळामध्ये प्रचंड बाष्प साठवलेले असते. हे सारे अगाध आहे. पर्वता एवढे मोठे ढग सूर्यबिंबास झाकून टाकतात. तेथे वायुगती प्रगट होते. समर्थ म्हणतात, जणू काळाच्या सेवकाप्रमाणे वारा झडझडून वाहू लागतो. ढगांना तो पळवून लावून दिनकरास मोकळे करतो
आकाशामध्ये विजांचे कडकडाट होऊन त्याचे तडाखे बसतात. प्राणीमात्रांच्या मनात त्याने अचानक धडकीच भरते. गगन कडाडून जमिनीवर आदळल्यासारखे वाटते. या इहलोकामध्ये निसर्ग ईश्वराने एक रहस्य असे ठेवले आहे की एक महद्भूत दुसऱ्या महाभूताला आवरून धरते. म्हणून सकळ महाभूतांच्या समप्रमाणाने या सृष्टीचा कारभार नीट चालू राहिला आहे. असे हे अनंत भेद अंतरात्म्याच्या ठिकाणी वसत आहेत. ते सकळ भेद जाणणारा असा कोणी एक दिसून येत नाही. त्या भेदाचे विवरण करता करता त्याच्या मनाची फडके होते. त्याच्या मनाच्या चिंध्या होतात. समर्थ म्हणतात, माझी उपासना ही अशी आहे. जे उपासक असतील त्यांनी तिच्यावर विचार करावा. त्या उपासनेचा अगाध महिमा त्या चतुरानंद ब्रह्मदेवास तरी काय कळेल. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे लक्षण आहे. सगळे संत सज्जन हे सारं काही जाणतात. मी अधिक तुम्हाला काय सांगावे. देवाला पूजेसाठी बोलावणे हे आवाहन आहे आणि पूजा झाल्यावर देवाला स्वस्थानी पोचवणे म्हणजेच विसर्जन आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहक्षेत्र निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.